ती उत्सुकता एकाने चांगली वाटते की प्रेक्षकांना दे वॉन्ट टू सी यू हॅपी अकॉर्डिंग टू देअर टर्म्स, की हा आम्हाला ह्यांना एकत्र कपल म्हणून बघायचं आहे. ती केमिस्ट्री दिसत होती त्या फोटोत. भूषणचं ठीक आहे, भूषणला गर्लफ्रेंड वगैरे आहे वगैरे वगैरे वगैरे, पण मला कळलंय की कोण कोण दुःखी झालंय आता त्या पोस्टने. मेथीची भाजी एक मेथी रोंबा 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 नंद्री रोमा रोमा. विषयाचं नाविन्य हे अर्थात मराठी चित्रपटाला काही नवीन नाही, पण नेहमीच एक काहीतरी वेगळा विषय, वेगळा आशय आणि वेगळी काहीतरी एक छान भूमिका घेऊन यावेळेला भूषण प्रधान आणि केतकी नारायण ही एक नवी जोडी आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळते. आणि सोबतीला आहे की आपल्या सगळ्यांची लाडकी तू माझा किनारा हा चित्रपट भेटीला येतोय नवशक्तीच्या स्टुडिओत. आज तिघही आलायत, खूप स्वागत आहे तिघांचं आणि खूप छान वाटतंय. तो फ्रेशनेस मला आल्यालाच जाणवला. आणि भूषण, सुरुवातीला तुझ्यापासूनच करते मी की भूषण केतकीची जोडी एकतर मला फ्रेश पाहायला मिळाली या निमित्ताने. तुमचा जो फोटो आला होता तेव्हापासूनच ती क्युरिओसिटी की व्हॉट इज कुकिंग, एक्सक्यूज मी, काय चाललंय. सो तेव्हाच ती खूप छान उत्सुकता खरं तर वाटली. आणि अर्थात आता सिनेमाविषयी प्लीज सांगा आणि तुम्ही दोघं कधी भेटला होतात काय? सो हा अख्खाच सिनेमा मुळातच ना शूट करत असताना आम्ही शेअर काहीच केलं नव्हतं. जे आजकाल होतं की आपण सुरुवातच केल्यानंतर म्हणजे फिल्मच्या बाबतीत एक एक टाकत जातो, तसं काहीच तर काहीच न करता शूट अख्खं सुरळीत व्यवस्थित पार झालं. त्यानंतर एक एक करत जसं पुढे फिल्म जात होती आणि त्या प्रमोशनच्या वेळेला म्हणून असं त्याच्यातनं हे आलं की आपण फिल्म करतोय अजून कळलेलं नाही आहे लोकांना, तर वेगळ्या पद्धतीने ती फिल्म पोचावी अशा एकंदरीत सगळ्या टीमनी मिळून आम्ही विचार केला. आणि त्यात सिस्टमॅटिकली ते फोटो टाकण्यात गेला आणि त्याच्यात असं होतं की अगदीच कळतंय की हे प्रमोशनसाठी आहे. आणि इट इज काहींना नाही कळलं ना आणि ते न्यूज झालं सगळीकडे काय भूषण केतकी. सो ती उत्सुकता एकाने चांगली वाटते की प्रेक्षकांना दे वॉन्ट टू सी यू हॅपी अकॉर्डिंग टू देअर टर्म्स, की हा आम्हाला ह्यांना एकत्र कपल म्हणून बघायचं आहे. हे तर एक चांगली भावना नक्कीच आहे. पण आमची भेट याआधी ऑलमोस्ट 10-12 वर्ष आधी आम्ही भेटलो होतो. आदिशक्ती म्हणून पॉंडिचेरीला जे थिएटर वर्कशॉप्स होतात, स्कोप ऑफ परफॉर्मन्स एनर्जी असा तो एक वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपला आम्ही भेटलो होतो आणि त्यात केतकी मला वाटतं सगळ्यात लहान होती आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये. त्यातून महाराष्ट्रीयन, आपण एका वेगळ्या राज्यात गेल्यानंतर एक महाराष्ट्रीयन कोणीतरी लहान आहे तर ऑटोमॅटिकली यू फील अ लिटल रिस्पॉन्सिबल ऑल्सो. जे तिला काही घेणं देणं नव्हतं की मी घेऊ शकते स्वतःची काळजी, पण तरी बरेचसे आम्ही सगळे की वी हॅड टू प्रोटेक्ट हर असं वालं एक हे होतं. तर तेव्हापासूनची ओळख. आणि त्यानंतर बऱ्याच वेळेला भेटलोय. नंतर जेव्हा ती कामं एक एक करत होती इंडस्ट्रीमध्ये तेव्हा सुद्धा भेटीसारख्या व्हायच्या, पण कधी एकत्र काम करण्याची संधी एकमेकांना मिळाली नव्हती. आणि ती या चित्रपटामुळे मिळाली. त्यामुळे मला जेव्हा कळलं की केतकी आहे तर केतकी काम छान करते आणि खूप आमची सुद्धा ऑलरेडी एक मैत्री आहे जी खूप पण नाही पण त्याच्यात काम करताना खूप चांगलं एक एक्सपिरियन्स असेल. राईट. आणि ज्या ह्यांनी स्टोरी ऐकल्यानंतर, चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर नक्कीच असं वाटलं होतं येस एकदम ॲप्ट आहोत आपण, एक फॅमिली म्हणून ते छान वाटेल. आणि त्याने सुरुवात झाली आहे. सो खूपच गोड अशी ही गोष्ट आहे एका छोट्या कुटुंबाची आणि त्यातील त्यांच्या एकमेकांच्या नात्यांची आणि विशेष करून लहान मुलगी त्या दोघांच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांचं आपापलं नातं, त्याचबरोबर वडिलांचं आणि मुलीचं एक वेगळंच नातं. असे वडील ज्यांना खरं तर प्लॅनच नव्हता. म्हणजे जसं तो पोस्ट आत्ता मी टाकली त्याच्यामागे सुद्धा काही एक हे होतं, कारण की दॅट समहाऊ इज द स्टोरी ऑफ द फिल्म ऑल्सो. कारण जे अचानक एक मिनिट लग्न झालंय का मूल होतंय काय एक्झॅक्टली ह्यांचं काय आहे, तसंच या कपलचं कुठेतरी झालंय की अनप्लॅन्ड असताना अचानक आपण आई बाबा होणार आहोत असं झालेलं आहे कपल. आणि त्यांच्या आयुष्यात त्यांचं हे सरप्राईज आलंय. आणि त्यानंतर कुठेतरी आईमध्ये कदाचित ती ऑलरेडी काळजी घेण्याचं आणि हे एका ह्यानी कदाचित येतं म्हणून मग ते त्या ह्याच्यात आई आणि तिचा बॉन्ड अख्खा आहेच, पण वडिलांचा आणि तिचा फार बॉन्ड नसतो. कारण की वडिलांचं कुठेतरी असतं मला लग्न करायचं, मला माझ्या बायकोबरोबरचा संसार सुरू करायचा आणि नंतर आपण विचार करू, मूल येईल काय आपण प्लॅन करायचा तो नंतर विचार करू. पण सुरुवातीच्याच टप्प्यात हे झाल्यानंतर सो त्याला ही वॉन्ट्स टू बी अ परफेक्ट फादर, अ परफेक्ट हजबंड, की मी व्यवस्थित सगळं करायला पाहिजे, आय शुड बी अ प्रोव्हायडर. पण नुसतंच काहीतरी प्रोव्हाइड करण्याला एक बाप म्हणत नाही, तर खऱ्या अर्थाने बाप कसा मुलीसाठी राहू शकतो हे कुठेतरी चित्रपटातनं समोर येतं.
असं तू एक छान सगळं सांगितलंस मला. आता मी केतकीकडे येते. केतकी, जसं मी म्हटलं की तुमचा फोटो समोर आला त्याच्यानंतरच एक क्युरिओसिटी वाटली, अरे केमिस्ट्री, आणि ती केमिस्ट्री दिसत होती त्या फोटोतच. तर कसं होतं भूषणसोबत हे काम करणं आणि कसं हवं? ॲक्च्युली जेव्हा आम्ही भेटलो होतो आपण 2010 आय थिंक आदिशक्ती केलं होतं. नाही 14 असं ऑलमोस्ट 10 वर्ष झाले होते. बट आय न्यू भूषण, म्हणजे आम्ही तिथे पण खूप मस्ती केली होती. बट आय नो लाईक भूषण सेड की दे वर ऑलवेज प्रोटेक्टेड. आणि मी अशी ना घोड्याला लगाम लगा के रखते तशा टाईपची होती की मी यायचे, वर्कशॉप करायचे, परत रूममध्ये जायचे. आणि आय वॉज लिटल हेजिटंट ऑल्सो ड्युरिंग दॅट टाईम की कुणाशी बोलायचं नाही, आपल्या कामाशी काम ठेवायचं. बट भूषण वॉज वन पर्सन इन दॅट वर्कशॉप की तो मला येऊन पोक पण करायचा. तो आत्ताही आम्हा सगळ्यांना सेटवर पोक करतो की काय चाललंय, असं झालं तसं झालं. म्हणजे तो काही ना काही स्टोरीज बनवेल आणि यू विल फील कन्फ्युज की आपण काहीतरी केलंय का. सो आय न्यू हिम लाईक सिन्स देन 2014. आणि जेव्हा मी क्रिस्टस सरांना भेटले तर ते ही वॉज लाईक की यू आर फायनल आणि आय एम गोइंग टू मीट भूषण. अँड आय वॉज सो हॅपी की म्हणजे मला नेहमी असं आय वॉज सीईंग हिज प्रोग्रेस सिन्स 2014. म्हणजे वी बोथ हॅड बीन वर्किंग इन सम ऑर अदर वे विथ डिफरंट पीपल. आणि इट फील्स रिअली नाईस की आपण याच्यासोबत वर्कशॉप केला होता. आय नो दिस पर्सन, वी आर फ्रेंड्स बट नॉट like close friends, but we see their progress and you feel really happy. आणि मला झालेलं की आपण अरे यार पण आपण सोबत पण करायला पाहिजे असं ते कुठतरी असतं ना मनात. आणि देन व्हेन क्रिस्टस सेड कि भूषण के साथ हम लोग शायद फाइनल करने वाले हैं, आई वाज लाइक कि व्हाई नॉट, लाइक वी आर फ्रेंड्स एंड इट विल बी रियली नाइस टू वर्क टुगेदर. सो दॅट वॉज वन थिंग. आणि विथ रिस्पेक्ट टू द पोस्ट भूषण तर ठीक आहे यार, भूषण तर ठीक आहे, भूषणला गर्लफ्रेंड वगैरे आहे वगैरे वगैरे वगैरे. I'm not saying anything. This is a revenge. सगळ्या प्रँक्सचा. तुला डायरेक्ट केतकी नारायण म्हणजे आई झाली वगैरे सगळं झालं. काय यार, पण मला कळलं की कोण दुःखी झालंय आता त्या पोस्टने. येस डेफिनेटली हार्ट ब्रेक झाले असतील कारण दोघांचे एवढे फॉलोअर आणि एवढे म्हणजे क्रश आहेत तुम्ही दोघं अनेकांचे की म्हणजे किती हृदय तोडली तुम्ही. पण त्याच्यापेक्षा डेंजर म्हणजे माझ्या आजच्या ज्या नागपूरमध्ये बसल्यात, केतकीचं लग्न ठरलं, आम्हाला सांगितलं नाही, भूषण चांगला मुलगा आहे, आम्ही त्याला बघत असतो. म्हटलं एक आता नाही ऐका. बट दे वर व्हेरी हॅपी. पण असं काही झालं तर तुला किती DM आले आणि काय किती DM आले, हो केतकी मला तू आवडते, आवडायची यार याला पण. भूषणचं तर DM असा फ्लोईंग. भूषणच्या अशा तुगच मला कर्ज करतायत की ही मुलगी चांगली नाही वगैरे. पण खूप कॉम्प्लिमेंट्सही होते सगळं, ते खूप होतं. आणि आय नो हाऊ आजकाल त्या ह्याच्यावर तर वेगळंच आहे ट्रोलर, पण सगळ्या रिॲक्शन्स आणि त्याच्यात मेजॉरिटी होत्या की चांगलं वाटतं आणि खूप रिअल जोडी वाटत होती. म्हणजे ऑनेस्टली जे आम्हालाही ना खूप म्हणजे अशी काही केमिस्ट्री प्लॅन केली किंवा ऐक मी हे करतो मग तू हे कर हे नसून, इव्हन गाण्यामध्ये पण ना काही काम करतानाचा एक्सपिरियन्स म्हणजे मी तुला सांगतो तो एक नाही म्हटलं तरी आमच्यात एक जनरेशनल एक डिफरन्स आहेच थोडंसं. तर तिच्या ओव्हरऑल रिॲक्शन्समध्ये पण इतके रॉ आणि काही काही खरे आहेत आणि त्या रिॲक्शन्सप्रमाणे त्याच्या ॲक्शन्सप्रमाणे मी रिॲक्ट होत गेलो. म्हणजे हे कधी हो आणि ते एक्सपेक्ट राईट. ते केमिस्ट्री ह्याच्यातही एक आमचं गाणं आहे जे अगदी रोमॅन्टिक हे आहे आणि त्याच्यात तिने, मी आता ते गाणं दिसतंच त्याच्यामध्ये एक तिने हे केलं ज्याच्यात कान चावलाय लिटरली. अँड फॉर मी आय एम लाईक की वन मिनिट, पण ती इतकी रॉ रिअल रिॲक्शन आणि त्याच्यामुळे ती केमिस्ट्री ते कपल इतकं छान दिसतंय की इट इज व्हेरी रिअल एका ह्याने. सो आय एम लाईक की गुड. आणि आय हॅड नेव्हर थॉट अबाउट इट. अगेन वेन यू आर डुईंग दॅट सीन तर त्या ह्याच्यात ऑटोमॅटिकली रिॲक्शन्स त्याप्रमाणे येणं आणि ज्या ह्याच्यात ते होतं की ते न सांगता आणि तो शी नोज की व्हॉट शी इज डुईंग ऑल्सो. तर त्यामुळे दॅट वॉज रिअली व्हेरी कम्फर्टिंग आणि व्हेरी थरो प्रोफेशनल ॲक्टर्स टू वर्क. आणि आता मी कियाकडे येते, ती आपली आहे, तिचं बॅडमिंटन झालंय. तिच्या इकडे तिकडे बघते किया. अर्थात तू इतकी गोड गोड कामं केली आहेस या आधी सुद्धा आणि याच्यात पण एक छान तुझी भूमिका आहे. आणि इकडे तर जास्त चॅलेंजिंग वाटतंय मला. खूप काय काय असं मूड्स दिसत आहेत तुझे याच्यात. तर काय भूषण सोबत कशी मैत्री झाली, केतकी ताई सोबत कशी मैत्री झाली काय? थोडा वेळ लागतो मला म्हणायला, पण सेटवरचं खाऊन मला कंटाळा यायचा. म्हणून मग एक दिवशी एक सीन होता की त्यात त्यांना खायला बनवायचं होतं. तर
ती एक भाजी होती पालकची, तर ती मी खाल्ली आणि मला आवडली खूप जास्त. आणि मग तिला बरं वाटलंय. बरं वाटलं. भूषण तू सांग कशी तू काळजी घेतली. मी सांगू का, इकडे मी तिला चांगल्या गोष्टी शिकवल्यात सेटवरती. म्हणजे आम्ही आई बाबा आहोत, तर तिचे खरे आई बाबा सेटवरती असल्यानंतर मी त्यांना म्हणायचं ते बघ स्ट्रेंजर्स असं करून. तर आत्ता ते स्ट्रेंजर इकडे रूममध्ये आहेत म्हणून ती थोडी कॉशियसली उत्तर देतात. मी सांगतोय स्ट्रेंजरला बाहेर पाठवा तुम्ही, ती मस्त बोलेल. हो की नाही? हो स्ट्रेंजर थोडा वेळ आम्ही तुम्हाला अख्खा व्हिडिओ दाखवू. आम्ही तुम्हाला अख्खा नाही स्ट्रेंजर मी सांगतो कियाच्या खऱ्या आईला आता सांगण्यात येतंय. हो चरितीने कियाच्या आईला आम्ही स्टुडिओ मधनं थोडा वेळ मी पण भूषण करून बाहेर पाठवलं. ब्लेम इट ऑन भूषण. कॅमेरा यहाँ पे करो. आता सांग ती मेथीची भाजी एक मिनिट कट चालायचे कट कारस्थान आता कळलंय मला हे. बिंदास तुला हवं ते बोला मी काही बोलणार. या काकांनी मला सांगितलंय जर कोणी विचारलं जे इंटरव्ह्यू घेणार आहे कोणी जर विचारलं की कोण आवडतं तर माझं नाव घ्यायचं. पण तुला ऍक्च्युअली कोण आवडतं? हे का कारण की एक माझी मी बुक्स आणलेले आहेत स्टोरीचे ते त्यांनी घेतलेले आहेत आणि जर मला ते परत हवे असतील तर हे सांगायचं. सगळं ब्लॅकमेल. ती जाम हुशार आहे. ती प्रत्येक इंटरव्ह्यू तिला विचारल्यावर आई बाबा की कोण आवडतं तर ती दोघांकडे बोट न दाखवता डिरेक्टर आवडतात. मी म्हटलं हे मला प्रॉपर कळलेलं ह्याचं उत्तर. म्हणून मग तिने मस्त स्टोरी बुक शी इज व्हेरी क्रिएटिव्ह. त्या स्टोरी बुक्स खरंच दाखवण्यासारख्या आहेत. तिने स्केचेस काढलेत स्टोरी लिहिलेत तर त्यांनी कळतो की तिचं डिजिटल टाइम किती कमी आहे आणि यात किती इंटरेस्ट आहे. आणि त्यांनी कौतुकाने मला दाखवलं. नंतर तिला म्हटलं हे दोन्ही मी आता माझ्याकडे ठेवणार आहे आणि मला सांग की 3 आहेत. हो तिन्ही हे डायरीज माझ्याकडे ठेवणार आहेत आणि मग तुझ्या उत्तरांवर डिपेंड होणार आहे परत द्यायचं का. आणि केतकी आता मी तेच विचारीन की एकीकडे या सिनेमाचं नावच आहे तू माझा किनारा आणि आम्हाला माहिती आहे की केतकी अशा निवडून चित्रपटात काम करते. मोस्टली किनाऱ्यावर बसलेली असते. तुझं एक केरळचं सुद्धा एक छान तिथे एक तुझं साऊथच्या मूवीज चालू असतात. समुद्राशी एक विशेष नातं आहे. आता या सिनेमाचं नाव सुद्धा तू माझा किनारा आहे. गर्ल्स मध्ये सुद्धा समुद्राचा एक छान सीन होता. तर काय हे कनेक्शन काय? ॲक्च्युली आमचे जे डिरेक्टर आहेत ते मल्याळी आहेत आणि LP मधले आहेत आणि येस आणि लकीली वी गॉट अ चान्स टू गो टू LP आणि तिथे आमचं जे लव्ह सॉन्ग आहे ते आम्हाला शूट करायला मिळालं. तू ते दर महिन्याला तिकडे जातेस. हा म्हणजे माहिती आहे आणि यू वोंट त्यांच्यापेक्षा गोष्टी हिला माहिती होत्या की इकडे राईटला वगैरे वगैरे आणि लिटरली म्हणजे इट्स लाईक माय सेकंड होम. LP मध्ये एक जागा आहे सागर फंकी आर्ट कॅफे आणि तिथेच मी मोस्टली केरळला गेले की जाऊन राहते बिकॉज आय फील दॅट्स अ सेफर प्लेस आणि आय हॅव लॉट ऑफ गुड फ्रेंड्स देअर. आणि आम्ही एक्झॅक्टली त्याच्या समोर शूट करत होतो सो बीचवर. सो इट वॉज रिअली अमेझिंग एक्सपिरियन्स. मग तूच सगळ्यांना सांगत होतीस का हे इकडे आहे म्हणजे त्यांना पण माहिती होतं पण मला असे आतले वगैरे रस्ते माहिती होते. सो ऍक्च्युली सो ते केरळशी एक विशेष नातं आहे तुझं. तू किती वेळा तिथे चित्रपटासाठी गेलेली आहेस. अँड इवन ॲक्च्युली आय गॉट दिस फिल्म बिकॉज ऑफ दॅट. सो क्रिस्टसनी म्हणजे आमचे जे डिरेक्टर आहे क्रिस्टस सो त्यांनी माझ्या 4-5 फिल्म्स बघितल्या होत्या आणि त्यांना अशी एक ॲक्टर हवी होती जी मल्याळी म्हणजे मल्याळी लुक अँड फील असेल तिचा किंवा असा रॉ लुक अँड फील असेल. आणि जेव्हा सदानंद आमचे जे EP होते त्यांनी सांगितलं की अरे मला ही मुलगी माहिती आहे आणि ही मराठी आहे. नुसतं नाव घेतं की नारायण आहे पण शी इज ॲक्च्युअली मराठी. शी कॅन स्पीक मराठी. आम्ही नुकतीच एक फिल्म पण गेली होती सोबत. सो दॅट्स हाऊ आय गॉट कनेक्टेड विथ हिम आणि आय गॉट इन टू द फिल्म. मग याच्यात पण तुझं काही तमिळ डायलॉग किंवा असं काही आहे? आय विश पण नाही कारण मला माहिती आहे तुला आता ती भाषा यायला लागली आहे बऱ्यापैकी. नाही पण मी तमिळ आता थोडं म्हणजे गाणे वगैरे पाठ करायला लागले. सो होपफुली काहीतरी नवीन तमिळ स्टार्ट होणार आहे म्हणून आम्हाला काही मिळणार आहे का असं काही ऐकायला? एक तमिळ गाणं आहे मला ते खूप आवडतं. सो आय कॅन तुम्ही दोघं कान बंद करा. ओके सुरात आहे मला माहिती आहे. कान बंद कर. सो बेसिकली ही रजनीकांत आणि मम्मुटींची फिल्म आहे आणि शोभना त्याच्यामध्ये ती गाणं म्हणत असते असं वगैरे. पण ते खूपच सुंदर गाणं आहे. पण तुम्हाला एनिवे तमिळ कळतच नाही सो मला काही फरक पडतो. निरोंबा आळवे रे का? अरे निरोंबा आळवे निरोंबा आळवे रे का? एरिक मीन्स
आपण सगळे मग बोल ना, हो, म्हणजे काय सांगतात? यू लुक व्हेरी ब्युटिफुल. ओ थँक्यू. रोंगा अळगे रोंगा रोंगा नंत्री. रोमा रोमा नवशक्ती तमिळमध्ये आपलं स्वागत आहे. ते मला शिकवते आपलं स्वागत आहे कसं म्हणायचं. मराठी चित्रपट करतायत, मल्याळम तमिळ यात बोलतायत, इंग्लिश मध्ये बोलतायत, सगळं होणार आहे. म्हणजे मी अपोज. मीनवाईल मी हे नक्की विचारेन, भूषण तू तमिळ कधीपासून? सो जे 2000 मला एकंदरीतच भाषा शिकायला आवडतात आणि माझी आई विशेष करून भाषा शिकवायची, मराठी, हिंदी, संस्कृत या तिन्ही भाषा आई शाळेत शिक्षिका होती. त्याच्यामुळे कदाचित ती आवड होती, म्हणून मला मराठी मी तेवढंच उत्कृष्ट बोलू शकतो. मी इंग्लिशमध्ये शिफ्ट व्हायचं इमिडिएटली, आय कॅन स्पीक इन द व्हेरी नाईस न्यूट्रल ॲक्सेंट. हिंदीमध्ये सुद्धा खूप जास्त त्याचा इन्फ्लुएन्स आपल्या मराठी भाषेचा त्याच्यावर न येता हिंदीसुद्धा व्यवस्थित बोलू शकतो. आणि त्याचबरोबर मग गुजराती असेल, थोडं बंगाली असेल, कुठे कुठे ज्या ज्या राज्यांमध्ये जातो तिकडची भाषा शिकून घ्यायला आवडते. जसं म्हणूनच वाटतं की आपली भाषा ही इतरांना आवडावी, शिकावी थोडंफार. जेव्हा आपण इतकी वर्ष राहतो, जर मी एक वर्कशॉप केला 10 दिवसांसाठी एका ठिकाणी गेलो आणि तिकडची 4 वाक्य थोडंफार शिकता येतं, तर आपणही म्हणजे एका राज्यात जेव्हा आपण राहतो तर ते होऊ शकतं. आणि तमिळ कधी शिकलास? मी जेव्हा आदिशक्तीच्या वर्कशॉपला गेलो होतो तेव्हा बरेचसे तिकडचे काही वर्कशॉपसाठीचे बाकी काही ऍक्टर्स आले होते, ते तमिळ इंडस्ट्रीमधले होते. तर त्यांनी काहींनी गाणं शिकवलं आणि कोणाकडून काही एक वाक्य शिकायचो, एखादा शब्द शिकायचो आणि नंतर ते मी जोडायचो. कुठेतरी मला असं वाटतं की चला तुम्ही दोघं भाषाप्रेमी पण आहात तितकेच छान. सो आता केतकी नारायण आपल्यासाठी सादर करणार आहेत तमिळ भाषेतलं एक गाणं. यमुना आற்றிले काற்றிले कन्न नोडुदानाड पार्व पूतिड पाद पार्थिड पाவை ராதியோ வாட இரவும் போனது பகலும் போனது மன்னன் இல்லையே கூட இளைய கண்ணியின் நிமித்திடாத கண் எங்கும் அங்குமே தேட ஆயப்பாடியில் கண்ணன் இல்லையோ ஆசை வைப்பதே அன்பு தொல்லையோ ஆயப்பாடியில் கண்ணன் இல்லையோ ஆசை வைப்பதே அன்பு தொல்லையோ பாவம் ராதா யமுன ஆற்றிலே ஈரக்காற்றிலே कन्ननोडुदानाड. बापरे, खरंच हॅट्स ऑफ बाबा. केतकी खरंच कमाल आहे तुझी. म्हणजे मला खरंच असं वाटतं याचं स्पूफ नका करू. एक तमिळ सिंगर इथे येऊन बसली असं वाटावं, इतकं हे फ्लुएंट होतं. पण खरंच म्हणजे कमाल. पण खरंच फार गोड. की हा काही कळलं का तुला? आवडलं पण छान. वेगवेगळ्या भूमिका तुम्ही आतापर्यंत केलेल्या आहेत, बीट ऐतिहासिक किंवा तूही अत्यंत वेगळ्या भूमिका, वेगळे सिनेमे सगळंच तुम्ही केलं, वेगळ्या भाषेतलेही सिनेमे. पण कुठेतरी एक बापाची भूमिका, एक आईची भूमिका, हे जेव्हा, आणि अर्थात यू डोंट लुक लाईक मग दॅट, म्हणजे तुम्ही अर्थात यंगच आहात ऑफकोर्स. तर ती बापाची भूमिका करताना ते किती अवघड होतं आणि का तू हे निवडलंस? कारण जनरली ॲक्टर्स सध्या बाबाची भूमिका वगैरे करणं म्हणजे नाही स्वीकारत पटकन, किंवा एस्पेशली तू सुद्धा आईची भूमिका कशी काय असं. तर हे काय वेगळे पण होतं या सिनेमात आणि का हे निवडलं दोघांनीही सांग. माझी भावंड जी आहेत काही ते असेत की दिसताना लहान दिसतात पण त्यांची मुलं आज 8 वर्षाची 12-15 वर्षाची आहेत. त्यामुळे मला असं नाही वाटत की मी बापासारखा दिसत नाही. इवन आय अंडरस्टँड, कारण की ती मॅच्युरिटी आहे. तेच एखादं कॅरेक्टर, जसं मी म्हटलं कियाकडून आपण शिकतोय तसं तो शिफ्ट जमतो की दाढी ठेवल्यानंतर बाकी केस आपले जर मागे नेले एजेड तर थोडंसं हे टक्कल दाखवल्यावर माझं एज जास्त दिसेल, तेच कपाळावर केस दिसले तर यंग दिसेल, हे सगळे गिमिक्स करत असतो आणि त्यानुसार एज शिफ्ट करत असतो. पण मॅच्युरिटी जी असते तर ती जरी आज मी स्वतः बाप नसलो तरी आजूबाजूला बघून कोणाच्या काही चुका होत आहेत त्या चुकांमधनं शिकून, किंवा कुठे आपण आयुष्यात काय मिस केलं किंवा आपण काय शिकलो आपल्या वडिलांकडून, त्याचं एक वडील काय असतो हे नक्कीच नातं मला माहिती आहे. नाही, पण हा सिनेमा निवडण्यामागे मी म्हणते की ही एवढी रिस्क घेतलीस जर तू अशी, तर काहीतरी विचार केला डेफिनेटली. कारण ह्याच्यात जे नातं परत याच ह्यानी जे दिसतंय आज,
आणि बरोबरीला जे इतर सिनेमे येत आहेत तर हा एकमेव सिनेमा नाही आहे. तर त्यामुळे मला माहिती आहे शिफ्टिंग थ्रू ऑल द एजेस. आता खरं पाहिलं मी आधी वडिलांची भूमिका केली नाही आहे, पण मग जेव्हा मी टाइमपासमध्ये जरी तो कॅमिओ होता पण त्याच्यात वडील झालोच होतो, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका केली त्यात लहान संभाजी महाराज दाखवले आहेत. तर महाराजांमध्ये आणि संभाजी महाराजांमध्ये, छत्रपती संभाजी महाराजांमध्ये पण लहान मुलं आहेत ते, म्हणून मी त्याने बोलतोय बिफोर, जस्ट टू क्लिअर. आजकाल खूप सावध राहायला लागतं प्रत्येक गोष्टी बोलताना. पण वडिलांचा आणि मुलांचा बेसिकली सांगण्यामागचा हेतू हा आहे. तो जो सीन आहे त्याच्यात वडील झालेलोच आहे आणि तो सुद्धा खूप गोड सीन आहे. मालिकेतला पहिल्याच एपिसोडमध्ये वडिलांचा आणि मुलाचा इतका गोड सीन आहे. तर त्यामुळे वडील करण्यामागे कधीच भीती नव्हती की अरे आपण त्या ह्याच्यात टाईपकास्ट होऊ का, कारण ऐतिहासिक भूमिका झाल्या तरी टाईपकास्ट नाही झालो. कुठल्याही भूमिका टाईपकास्ट होण्याची भीती मला नाही वाटत. दामोदर चाफेकरांची भूमिका केली तर सगळ्या ह्याच्यात. सो दिस इज अनदर अँगल वेअर इन यात सुद्धा मला हे जगायचं आहे. आणि ॲज अन ॲक्टर एक लकी सुद्धा असतो आम्ही की खरंच बाप न होता इनडिरेक्टली बापाचं एक काही म्हणा या चित्रपटामुळे एक भूमिका जगता येते आता. आणि ती इतकी गोड भूमिका आहे कारण की ते नातं इतकं छान उलगडत जातंय. आणि हे बऱ्याच आपल्या सगळ्यांचंच होतंय की वडील झालो म्हणजे एका मुलाला मुलीला जन्म दिला म्हणून वडील झालो नाही, तर खऱ्या अर्थाने बाप होणं काय असतं ती कुठेतरी भावना या स्क्रिप्ट थ्रू आली. आणि सो मला वाटलं येस आय वुड डेफिनेटली लाईक टू डू इट. आणि इट्स म्हणजे गोष्टच एका खूप तरुण कपलची आहे जे आजकाल असतात. आणि मला वाटतं बरेच जण असे आहेत जे फिटनेस आणि ह्याच्यात आहेत की मोठे दिसतच नाहीत, लहान दिसतात, यंग दिसतात, पण आईवडील असतात. तर त्यामुळे ती आधी एकेकाळी जी भीती होती की अरे आपण आता वडिलांचे रोल्स करायला लागलो, तर तसं जेन्युइनली वाटलं नाही अजिबात. आणि गोड फिल्म आहे, खूप गोड टीम आहे. क्रिस्टस सर, एल्डो सर आमचे DOP, प्रोड्युसर्स सगळेच, बरेचसे केरळचे टेक्निकल क्रू किंवा प्रोड्युसर्स सगळे तिकडचे आहेत. काही जण डिरेक्टर असं आम्ही म्हटलं की आहेत केरळचे, पण त्यांची कर्मभूमी इकडे, अनेक वर्षांपासून इकडे राहतात, महाराष्ट्रात राहत आहेत. आणि म्हणून त्यांचं होतं आम्ही आमची फिल्म जर्नी जी सुरू करतोय आम्हाला मराठी चित्रपटातून करायची. सो मला आवडतं की पहिल्या चित्रपटासाठी जेव्हा एक दिग्दर्शक तुमची निवड करतो, सो खूप स्वप्न पाहिलेली असतात. आणि आपण जसं म्हणतो श्री गणेशा करतोय, तर ती जेव्हा एक संधी मला मिळते मला खरंच आनंद वाटतो. मी बऱ्याच फर्स्ट टाइम डिरेक्टर्स बरोबर काम केलंय आणि शिकायलाही मिळतं, त्यातनं चुकाही होतात. पण ठीक आहे, माझ्या कामात माझी सिन्सिअरिटी असते आणि ते सिन्सिअरिटी कीप्स मी गोईंग. सो दॅट विल ऑलवेज कंटिन्यू. आणि केतकी तू सांग की काय ते आईची भूमिका आणि हे सगळं किंवा काय होतं? ॲक्च्युली याच्या आधी एका शॉर्ट फिल्ममध्ये मी अशा जरा मोठ्या मुलाची आई होती, म्हणजे 14 वर्षाचं आहे, पण आय वॉज अ यंग मदर. आणि आणखीन एक मी फिल्म केली होती तेलुगू, त्याच्यामध्ये आय वॉज ऑलमोस्ट लाईक प्लेइंग 48 इयर्स ओल्ड वुमन, विच वॉज अ बायोपिक. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही आई असतो, पण दॅट स्टोरी वॉज पर्टिक्युलरली अबाउट दॅट फॅमिली आणि अबाउट दॅट पॉलिटिक्स. सो त्याच्यामध्ये असं काय म्हणतात त्याला, असं मुलीचं आणि आईचं असं रिलेशन किंवा असं फॅमिली ड्रामा असं नव्हतं. इट वॉज मोर रिलेटेड टू अ पॉलिटिकल इश्यू. पण दिस फिल्म वेन आय रेड अबाउट इट आणि रेड द स्टोरी आणि गॉट टू नो अबाउट इट, मला असं झालं की हे खूप असं फ्रेश आहे करण्यासाठी. म्हणजे हे मी असं काही केलं नाही आहे आतापर्यंत. आणि त्याच्यामध्ये मला पण स्वतःला काय वाटतं आहे ॲक्च्युली, आय मीन एक्सप्रेस करताना, इट्स समथिंग न्यू, इट्स अ न्यू फिलिंग. सो ती करायला हरकत नाही. म्हणजे सो एक ती गोष्ट होती. पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली आणि आपलं एक दिवस आधी शूटच्या, म्हणजे तोपर्यंत आपण काही ना काही विचार करतच राहतो ना की असं आपण असं परफॉर्म करू, असा विचार करू की हे कॅरेक्टर असं असेल. पण शेवटच्या डेपर्यंत मला ते क्रॅकच होत नव्हतं की ओके आय नो की मी लहान मुलांसोबत राहिली आहे वगैरे वगैरे, सगळं मला मान्य आहे. पण पोर्ट्रेईंग अ मॉम इज अ डिफिकल्ट थिंग. आणि प्रत्येक वेळेस आपण तिला एका परफेक्ट बॉक्समध्ये ठेवायचा प्रयत्न करतो ना की आई सगळं बरोबरच करते. इवन ॲड्स आपण ज्या बघतो त्याच्यामध्ये मा सब ठीक कर देगी वगैरे असंच असतं. पण मला असं वाटलं की हे जे कपल आहे, दिस इज लाईक देअर अनप्लॅन्ड चाइल्ड, वॉट एव्हर इट इज, दे आर यंग, दे आर ऑल्सो एक्सपिरियन्सिंग दिस फॉर द फर्स्ट टाईम. सो मी पण उद्या सेटवर गेल्यावर आय एम जस्ट गोना टेक इट द वे इट कम्स. म्हणजे पहिला दिवस आहे, जसं मला वाटतं आहे, जसं वॉट आय फील वेन आय लुक ॲट हर. आणि जेव्हा मी केयाला भेटले पहिल्या दिवशी, तेव्हा मला असं झालं की हो मला आता खरंच आई व्हायचं. म्हणजे कीच कसली गोड आहे ती अगं, म्हणजे व्हेरी कंपोज्ड चाइल्ड. म्हणजे असं नाही की
इकडून तिकडे पळते, काहीतरी दंगा करते. म्हणजे शी इज व्हेरी प्रोफेशनल, ते तर आहेच, पण ॲट द सेम टाईम शी इज कंपोज, शी नोज वॉट शी इज टॉकिंग. आणि एक सो मला तिला बघितल्यावर मला ते कॅरेक्टर जास्त सापडायला लागलं. तोपर्यंत आय वॉज कन्फ्यूज की माहीत नाही मी उद्या जाऊन काय करणार आहे. आणि त्याच्यामध्ये फिल्ममध्ये एक माझा सीन आहे, आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट सीन विच ब्रेक्स द आईस. असं तशी इट्स अ सिम्पल स्टोरी, डे टू डे लाईफ, वी ऑल सी इट, वी ऑल एक्सपिरियन्स इट, अशी ती स्टोरी आहे. पण मला असं होतं की मला काही सापडत का नाही आहे, काहीतरी कुठेतरी आहे माझ्या कॅरेक्टरविषयी पण, आणि नॉट ओन्ली फॉर द कॅरेक्टर, फॉर द स्टोरी ऑल्सो इथे काहीतरी व्हायला पाहिजे. आणि एक सीन होता जो एकदम सिम्पली लिहिला होता, आणि तो जर मी एकदम सिम्पल वेनी केला असता, म्हणजे जस्ट बोलून एक्सप्रेस केला असता, तर कदाचित त्याचा इम्पॅक्ट वेगळा झाला असता. पण देन आय थॉट की नो, दिस इज द कॅरेक्टर ऑफ शरयू, जे माझं कॅरेक्टर आहे. इथे तिचं ॲक्च्युअल ती कोण आहे, तिला काय वाटतं. म्हणजे आत्तापर्यंत आपण बघतोय की ती केयाची आई आहे किंवा याची बायको आहे. शी इज डुईंग एव्हरीथिंग फॉर एव्हरीवन, सो हॅपी, ऑलवेज स्माइलिंग, डुईंग एव्हरीथिंग. पण त्या एका सीनमध्ये, म्हणजे डायलॉग्स आर व्हेरी सिम्पल, असं काही नाही की खूप क्लिष्ट डायलॉग्स आहेत आणि त्याच्यातनं आता पूर्ण तिचं काय म्हणतात तसं मोनोलॉग आहे आणि आता खूप तिचं व्यक्तिमत्व वगैरे करते, असं नाही, एकदम सिम्पल लिहिलेला डायलॉग आहे. बट देन आय थॉट ओके, आय हॅव टू बँग ऑन दिस सीन. आणि मग मला कळलं की आता मला काय करायचं आहे तिथे. पण ते पण असे काही मुमेंट्स पण ते पण जेव्हा मी, म्हणजे ऑनेस्टली लाईक जेव्हा मी सेटवर आले तेव्हा मी हिला भेटले, मग नंतर भूषणचा, म्हणजे तो त्याच सीनमध्ये मग भूषण एंटर होतो. मग जेव्हा ते सुरू झालं तेव्हा मला ते कॅरेक्टर सापडत गेलं. त्याच्या आधी मला सिरियसली आय वॉज क्लूलेस की आता माहीत नाही काय होणार आहे, आणि आय रिअली वॉन्ट टू डू इट गुड, पण माहिती नाही. लेट्स तेव्हा ते असे मोमेंट सापडत गेले. आणि बिकॉज मग 2-3 दिवस आम्ही शूट करत होतो सोबत, त्याच्यानंतर ते मला क्लिक झालं तो पर्टिक्युलर सीन, की तो मला असा मी क्रॅक करू शकते, आणि मग मी तो केला. ते कॅरेक्टर अजून आलं. क्या बात. पण येस, टॉकिंग अबाउट दीज मोमेंट्स, आता तुम्ही दोघंही इतके फॅन्टॅस्टिक ॲक्टर आहात, मला माहिती आहे, अनेक कामं बघितले तुमची. तर हा जो ही म्हणते ना आईस ब्रेक मोमेंट, हा सापडणं हा अवघडही असतं. तो असा मिळाला की मस्तही वाटतं. असा कुठला तरी एखादा मोमेंट कुठल्या तरी अजून वेगळ्या सिनेमातला? मला सिनेमातलाच नुसता नाही, स्वतःच्या आयुष्यातला एक कलाकार म्हणून म्हणेन. कारण की फॅन्टॅस्टिक ॲक्टर मी म्हणणार, जेन्युइनली म्हणणार नाही, कारण की मी शिकतोय, मी प्रत्येक अनुभवातनं शिकतोय, आणि प्रत्येक ॲक्टरचं तेच होत असतं. निलिमा, आय एम शुअर तू पण आज नाही, तू पण आज जेव्हा एक एक चित्रपटात आज कामं करतेस, तर मलाही वाटते ते बघत असताना तुला असेल हा एकदा परत करता आला असता मी काहीतरी वेगळं करेन, किंवा आपल्याला आपल्या चुका जाणवतात. तर ते दरवेळेला जाणवतं, आपल्या कामातले असतील, आपल्या चित्रपटांमधलं असेल, तर ते आहेच. पण तरीही असा एक टर्निंग पॉईंट कायम गोंदिया आला रे हा होता. कारण लहानपणापासून मी थिएटर करायचो, शाळेत नाटुकल्यांमध्ये काम करायचो, मग पुरुषोत्तम करंडक केलं आहे, आणि हे करत असताना मला काय, मी एक तर बुटका होतो आणि ॲव्हरेज लुकिंग होतो. म्हणजे नंतर असं कधीच की आपण खूप चांगले दिसतोय आणि आपल्याला एक हिरोचं काम करायचं आहे, खरंच कधी डोक्यात नव्हतं. आय जस्ट वॉन्टेड टू ॲक्ट. आणि माझ्या आयुष्यातले सगळे डिसिजन्स त्याच्याभोवती झालेत. म्हणजे 10वी नंतर कॉमर्स घेतलंय, सायन्स नाही का, तर नाही पुढे जाऊन मला ॲक्टर व्हायचं आहे. मग सायन्स नंतर मग परत पुढे आणि मग MBA केल्यानंतर सुद्धा MBA घरी आधीच सांगितलं होतं बॅकअप प्लॅन आहे, तुम्ही हे नका विचार करू की मी जॉब करेन ना, मी ॲक्टरच बनणार आहे. आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा पण कुठेही काही संधी असेल तर मला काम करायचं आहे. तर त्यामुळे मी एका मालिकेत तर खूप आधी माहिती नाही, पण दुनियादारी ही जी एक सिरियल होती अल्फा मराठीवर एकेकाळी, त्याच्यात मी पासिंग दिलेलं, कारण की मला माहिती नव्हतं. मला सांगितलं होतं ॲक्टिंग सिरियलमध्ये काम करणार. मी म्हटलं हो चालेल, आणि गेलो आणि त्याला इकडनं तिकडे जायचं आहे तुला, चालायचं. म्हटलं डायलॉग नाही, डायलॉग काही नाही, तू असंच तिकडे चाल, मग तिकडे मागे रोज डे चालू आहे, तू तिकडे बोलत राहा. आणि आय वॉज हार्ट ब्रोकन. म्हटलं मला वाटलं होतं सीन आपण काहीतरी परफॉर्म करणार. तर तिथपासूनची ही जर्नी आहे. आणि नंतर जेव्हा एक लीड एक ॲक्टर करत गेलो, तर कदाचित बरीचशी कामं जसं मी म्हणतोय दिसण्यावरून आणि अशा होत होती. आणि मी सुद्धा खूप सिमिलर एक हे करत होतो की भूषण कसा काम करेल. पण गोंदिया आला रे ही बायोपिक असल्यामुळे मी कुठेतरी स्वतःला बाजूला ठेवून त्या कॅरेक्टरप्रमाणे विचार करायला गेलो, आणि मला खूप मोठं एक स्वतःबद्दल जाणवलं, हे आपण आधी का नव्हतो करत. हा विचार आधीच करायला, कारण का प्रत्येक रोल असंच बायोपिकसारखा ट्रीट करणं गरजेचं असतं. आणि कुठेतरी आज आपले जे सिनियर ॲक्टर्स आहेत त्यांना जसे खूप चांगले कोच मिळाले आहेत, सगळे विजयाबाई मेहतांचं नाव घेतात, तर विजयाबाईंचा एक लास्ट शेवटचा वर्कशॉप झाला तो मला करता आला, सो लकी त्याच्यात.
पण असे आम्हाला गुरुच मिळाले नाहीयेत की जे आम्हाला शिकवतील. एक दिग्दर्शक चांगले मिळतात पण ते त्या प्रोजेक्ट पुरतं असेल. म्हणून मग नंतर हॅमलेट करत असताना मी शेवटच्या प्रयोगापर्यंत मी रोज काहीतरी शोधायचो. सगळे टीम मेंबर्स चेष्टाही उडायचं, आज काय शिकून आलाय, आज काय नवीन ट्राय करणार आहे. पण मी लिटरली त्या ह्याच्यात पण इतकं शिकायला मिळालंय. असं करत असताना तो एक चेंज ओव्हर मिळाला तिकडे की ओके आपण हे कुठेतरी चुकतोय. आणि तेव्हापासून कॅरेक्टर क्रिएट करणं हे गांभीर्याने केलं जातंय. माझी फिल्ममधली इन्व्हॉल्वमेंट जी आधी मिसिंग असायची, म्हणजे मलाही वाटते की इट्स युअर बेबी, तुमची गोष्ट आहे, आय जस्ट हॅव टू प्ले, हे नसून जेव्हा तुम्ही एक लीड ॲक्टर आहात तर तुम्ही नुसतं लीड ॲक्टर मेन रोल आहे म्हणून नसता, तर तुमच्या खांद्यावर एक बरीचशी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली असते. तर त्यामुळे त्याप्रमाणे त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट घ्या. फेल होणार, कामं पुढे मागे अपडाऊन होणारच आहेत, पण तुमची कम्प्लीट त्याच्यात सिन्सिअरिटी असू दे. आणि हा सापडणं, हा चेंज ओव्हर नक्कीच मिळाला. त्यामुळे मला माहिती आहे आजही काही फिल्म चालणार आहेत, काही फिल्म्स नाही चालणार आहेत, पण जेव्हा मी बघेन आय विल डीपली बी ऑलवेज सॅटिस्फाईड. आय हॅव ऑलवेज गिव्हन माय 100%. मी 100% त्या सिनेमाच्या मोमेंट पुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते नंतर तुझ्या सगळ्याच कामांवर त्याचा फरक पडत गेला. ती आतून एक इन्साइटच मिळाली ऍक्च्युली. आणि जसं आज म्हणजे घरात गणपती, जुनं फर्निचर यांचं सक्सेस असो, जसं ते माझ्या एकट्याचं नाहीये, तर सक्सेस जसं एकट्या तसं फेल्युअरही आपल्या एकट्याचं नसतं. इट इज ऑल टीम वर्क, वेदर गुड ऑर बॅड. तर त्यामुळे त्या सक्सेसनी मध्ये कधी शेफारून जात नाही. आणि जेव्हा एखादी फिल्म चालत नाही तर तेव्हा मी डिप्रेसिव्ह होत नाही. पण त्याला एवढंच बघतो की आपण ह्याच्यात कमी पडलोय का, की कोणत्या इंटेंटनी केली आपण फिल्म आणि आपलं 100% दिलंय का. तर ते माझ्या हातात आहे. कारण काय, चांगल्या फिल्म्स करायला सगळ्यांनाच आवडतील की उत्कृष्टच एका वेळ, पण कंटिन्युअसली नाही होत तसं. आपणही बघतो जोपर्यंत एखादा चित्रपट आपण करत नाही आपल्याला कळत नाही की ही कशी होणार आहे फिल्म, पुढे काय होणार आहे. कारण की आता नवखे डिरेक्टर्स म्हटलं, इव्हन नवजोत बांदिवडेकर पहिलं फर्स्ट टाइम डिरेक्टर, आम्ही दोघी, प्रतिमाताई, प्रकाश कुंटे, कॉफी आणि बरंच काही, हे सगळे फर्स्ट टाइम डिरेक्टर्स होते. कधी काही प्रोजेक्ट्स होतात तर कधी नाही. तर त्यातनं शिकतोय. पण एकच माझ्या हातात आहे की मी माझ्याकडे आलेल्या कामाला मी सिन्सिअर राहतोय का. आणि त्याचं मी जेव्हा आरशात बघतो तेव्हा आय नो की मी पूर्णपणे प्रयत्न करतोय. चुकत असेल पण मी शिकतोय आणि द ग्राफ इज गोइंग अप आणि मी शिकणार, अजून शिकत राहणार. एक जाता जाता एक तुझ्या फॅन्सना पडलेला प्रश्न आहे, तुम्ही आज विचारते, याचं उत्तर आज देऊया आपण. फॅन्सना पडलाय का तुला पडलं, मला खरं सांग. मला खूप प्रश्न असतात. तुला तर मी फोनवरच उत्तर देईन. वेगवेगळ्या इंटरव्ह्यूला एक एक प्रश्न काढते मी. तर नाही, पण हे आणि हे आपण रवी जाधवांना पण विचारूया की टाइमपासचा तो ट्रॅक कधी कंटिन्यू होणार आहे. सिरियसली यार, मी पण वाट बघतो. आणि कितीतरी पोस्टवरती तू म्हणालीस ते अगदी बरोबर, चाहत्यांचे आले की त्यांची स्टोरी, आणि बरेच जण म्हणतात की संपली की त्यांना मूल झालं. हो, पण मध्ये नाही कळलंय काय झालं. आणि मलाही जाणून घ्यायचंय ते. माझ्या कॅरेक्टरला मला मनातनं पूर्णता नाही मिळालीये की स्पृहा आणि वल्लवचं झालंय काय. तर चांगला ट्रॅक आहे सर, प्लीज, आय एम ऑल इन अँड आय एम लुकिंग फॉर इट. तो एक वेगळा टाइमपास काढावा आणि यांची स्टोरी पूर्ण करा, त्यांना न्याय द्या. हा, लव्ह स्टोरी पासून ते बाप होण्यापर्यंत, आई बाप होण्यापर्यंत त्यांची ही स्टोरी कळेल. चला, आता मी त्यांना उत्तर दिलेलं आहे. थँक्यू सो मच. आणि रवी जाधवांना आपण हा प्रस्ताव मांडलेला आहे. डेफिनेटली सर. केतकी, बॅक टू यू. जसं हा एक आईस ब्रेक मोमेंट तू आत्ता सिनेमातला सांगितलंस, पण असा अजूनही कुठला वेगळा असेल किंवा त्यानंतर कामं बदलत गेलं असं काही, जे तुझे वर्कशॉप्स हे असतील, तू वेगवेगळे करत असतेस किंवा काही असेल? आय थिंक बरेच, म्हणजे आधी पण मी मेडिटेशन करायचे, पण आत्ता गेले 6-7 महिने झाले मी ते रिगरसली करते. आणि आय एम ऑल्सो जर्नलिंग. आणि इट्स जस्ट दॅट आय फील लाईक सो मच ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर एव्हरीथिंग. म्हणजे जे काम मिळत आहे मला, किंवा ज्या लोकांना मी भेटते, किंवा जे लोक माझ्यासाठी करतायत किंवा नाही पण करत आहेत, जस्ट आय मीट देम अँड व्हेन आय लुक ॲट पीपल आय फील लाईक सो मच ऑफ ग्रॅटिट्यूड अँड so much of connection for no reason, but I feel that. And I think that is helping me a lot, like the meditation and plus journaling, writing every day what and feeling, writing gratitude and writing, like manifesting things. So हे सगळं करत असताना I am feeling like I'm meeting myself newly. It's like a rebirth. And that's also impacting my वे ऑफ लुकिंग ॲट थिंग्स. म्हणजे काम म्हण, किंवा मित्रमैत्रिणी म्हण, किंवा मी कुठे माझा वेळ घालवते, नाही घालवते, काय शिकते, काय नाही शिकत आहे. सो ते असं पूर्ण पर्स्पेक्टिव्ह असा चेंज होतो ना जेव्हा बघण्याचा, आणि त्या कामात पण त्याचा फरक जाणवतोय त्या मेडिटेशन. येस, इट इज ॲक्च्युली हेल्पिंग. आणि इट्स अ व्हेरी ब्लिसफुल
place actually. And you don't feel like talking much. You just want to observe things, observe people, and just take it in slowly and reflect it somewhere through your actions. सो अशा टाईपचं ते काहीतरी होतं आहे आत्ता आणि मला ते खूप आवडतं आहे. म्हणजे इट्स अ व्हेरी ब्लिसफुल स्टेट. लेट्स सी आता काय होतं. वाव, क्या बात आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचंही आर्ट ऑफ लिव्हिंगचं पण मी सुदर्शन क्रिया पण करते, प्लस अलॉंग विथ दॅट अदर मेडिटेशन्स. म्हणजे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो ॲक्च्युली तेव्हा इफ आय एम हॅव्हिंग अ गुड टाईम आणि पुस्तक वाचून झालं आहे, म्हणजे रोज तर काम असतंच असं नाही, राईट. सो पुस्तक वाचून झालं आहे, फिल्म बघून झाली आहे, पण तरी आय स्टील हॅव टाईम. सो आय मेडिटेट, आय प्रेफर टू मेडिटेट अँड जस्ट feel calm. So that is, and I don't have lot of friends. I have very few गिने चुने दोस्त है मेरे. So त्यांना मी भेटून I'm happy that I'm just saving my energy or protecting my energy आणि focusing on work at the same time. Also peace जरूरी है. किती छान. नाही खरंच दोघांनी इतके छान छान मला वाटतं हे शेअर केलं माझ्याशी. आय एम फिलिंग ब्लेस्ड राईट नाव. आणि इतकं सुंदर तुम्ही सांगताय की असं वाटतं की हे संपूच नाही. इतकं हे दोघांनी खूप छान शेअर केलं. हो की नाही. किया आपली ऐकतीये. कियाला आता थोडं बोर होत आहे. आता कियाला प्रश्न विचार. नाही नक्कीच आता तिचा काय टी कॉफी मिल्क टाईम जे काय असेल तो आता असेल. नाही पण अर्थात खूपच छान हे सगळं तुम्ही सांगितलं, शेअर केलं. जाता जाता अर्थातच तू माझा किनारा या सिनेमाला खूप शुभेच्छा. तुम्हालाच एकदा प्रेक्षकांना काही दोघांना सांगायचं तर सांग. मी दरवेळेला आम्ही सिनेमाबद्दल तर एंडला बोलतोच, पण मला तुझ्याबद्दल सांगायला आवडेल. आत्ता तुझे बोललीस की भरभरून बोलावं असं वाटतं. आणि मी हे नोटीस केलं जेव्हा बरेचसे हिंदी ॲक्टर्स आणि ह्यांचे पण किंवा इंग्लिश ॲक्टर्स आपण पॉडकास्ट बघतो हे बघतो तर त्यांच्यामध्ये आणि मराठी याच्यात खूप फरक वाटतो. कारण आपले मीडिया, आपले जे पर्सनॅलिटीज आहेत तुम्ही सगळे ते इतके फॅमिलीसारखे आहात. कारण की आता 15-15 वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय. निलिमा मला विशेष करून सारखं सांगायला आवडतं की आयुष्यातला कुठला कठीण प्रसंग जरी होत असेल ज्याची तू न्यूज बनवू शकतेस, असं जरी एक किस्सा होता जेव्हा तुम्हाला विचारलं होतंस आणि डायरेक्ट तुला मी सांगितलं होतं ज्याचा विचार न करता की यू कुड बिईंग इन द प्रेस, यू कुड हॅव मेड अ न्यूज आउट ऑफ इट. ते न करता ती सेन्सिटिव्हिटी राखणं हे आपल्या जर्नलिस्टकडे आहे, आपल्या रिपोर्टर्सकडे आहे. आणि त्या सेन्सिटिव्हिटीमुळे आपला हा बॉन्ड आहे. त्याच्यामुळे आज आपले मराठी कलाकार जेव्हा पॉडकास्टमध्ये भरभरून बोलताना दिसतात ते कदाचित हिंदी इंटरव्ह्यूज किंवा दुसरे माध्यमातले कोणते इंटरव्ह्यूजच्या वेळेला कधीच दिसणार नाहीत. ती आपली लोकं समोर असतात, तुम्ही असतात, म्हणून भरभरून बोलावं असं वाटतं. म्हणून आम्ही विसरून जातो की कॅमेरा समोर आहे आणि आपण आपलं आज, कारण की भेटसारखी होत नाही आपल्या सिनेमांच्या जणी. आणि मग मला निलिमाला या गोष्टी सांगायच्यात. प्रेक्षक इज अ पार्ट. फिल्मचं प्रमोशन आलोय हे कुठेतरी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठीच आलोय. पण तरी आपली जी ही इतक्या वर्षांची एक मैत्री झालेली असते त्याच्यात मनापासून बऱ्याच गोष्टी सगळ्यांना शेअर कराव्या अशा वाटतात आणि ह्याचं श्रेय तुम्हा सगळ्यांचं आहे. सो थँक्यू फॉर दॅट. अँड कमिंग बॅक टू तू माझा किनारा, हा एक गोड चित्रपट आमच्या तिघांचा ज्याच्यात आम्ही पहिल्यांदा आईवडील झालो आहोत या गोड आमच्या मुलीचे. असा 31 ऑक्टोबरला रिलीज होतोय. आणि तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, मला माहिती आहेत खूप जवळ चित्रपटगृहात आपले सिनेमे फार लागत नाहीत, पण तरीही लिमिटेड स्क्रीन्समध्ये असेल असंच मी म्हणेन. आधीपासून उगाच गवगवा खूप स्क्रीन्समध्ये हे न सांगता लिमिटेड पण छान स्क्रीन्समध्ये फिल्म लागेल. आणि नक्की प्रयत्न करा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघण्याचा. थँक्यू. ते करायचं आहे का आपण? येस. एक निलिमा पाहिजे. आय एम मेल्टिंग. वा, तुम्हीच माझे किनारे. समुद्र इकडे आहेच आहे आपल्या नवशक्तीच्या. येस. सो क्या बात आहे. खरंच खूप छान प्रेमळ इंटरव्ह्यू होता हा आणि फार मनापासून तुम्ही हे सगळं भरभरून सांगितलं त्यासाठी थँक्यू सो मच. खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.